नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण अक्षय तृतीयानिमित्त तसेच खानदेश स्पेशल अशी रवा गुळाची खुसखुशीत सांजोरी करणार आहोत। त्यासाठी येथे मी सांजोरीचे सारण करण्यासाठी 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी सुके खोबरे किसून घेतले आहे, थोडी खसखस व जायफळ पावडर, थोडे गोड येते। प्रथम आपण आता ह्या भांड्यात गूळ टाकून घेऊ। 1 वाटी गूळ घेतला आहे। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। 1 वाटी गुळाला मी 1 वाटीच पाणी घेते आहे। कमी गॅसवर आपण आता हे भांडे ठेवून देऊ, म्हणजे गुळाचे पाणी गरम होत राहील। मी इथे एक भांडे घेतले आहे, त्यात आता रवा टाकून घेते आहे। रव्याला मी 2 पळी तेल टाकून घेते आहे। तेलामुळे छान मोकळा होतो आपला सांजा। छान मिक्स करून घेऊ आपण। गुळाचे पाणी मी गरम करायला ठेवले आहे गॅसवर। रवा छान मिक्स करून झाला आहे। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे, त्यात तेल लावलेला रवा मी टाकून घेते आहे। रवा आपण कमी गॅसवर छान भाजून घेऊ। गुळाचे पाणी पण गरम होते मस्त। सारखे परतवून आपण आता रवा भाजून घेऊ। आपण जितका खमंग भाजू तितका सांजा छान होतो, चवीलाही खूप छान लागतो। कमी भाजला तर चिकट होतो, सांजोरी टिकत नाही जास्त दिवस। मी या सांजोऱ्या माझ्या आईच्या पद्धतीने करते आहे। माझी आई खूप छान सांजोऱ्या करायची। अगदी अक्षय तृतीयेला 2-3 डबे भरलेले असायचे। मुली माहेरी येतील म्हणून ती करून ठेवायची। असेच सारखे परतून आपण रवा थोडा लालसर असा भाजून घेऊ। रवा छान लालसर भाजून झाला आहे। रवा भाजायला मला 7 ते 8 मिनिटं लागले आहेत। कमी आचेवरच भाजला आहे मी। छान खमंग भाजून झाला आहे। रवा भाजल्याचा खमंग सुवास सुटला आहे मस्त। आता मी एका भांड्यात काढून घेते रवा मी एका भांड्यात काढून घेते आहे। गुळाचे पाणी गरम झाले आहे। गूळ पूर्ण वितळला आहे पाण्यात। रवा मी गार करायला ठेवून देते आहे। तर गरम कढईत आपण खोबऱ्याचा किसही भाजून घेऊ। कमी आचेवर आपण हा परतून घेऊ। थोडासा लालसर भाजून घेऊ। भाजलेलं खोबरं मी ताटात काढून घेते आहे। भाजल्याने छान चवदार लागतं। खसखस व खोबरे मी ताटात काढून घेतले आहे। आपण आता हे गार करायला ठेवून देऊ। मी इथे गॅसवर स्टीलची कढई ठेवली आहे, त्यात आता मी गुळाचे पाणी गाळून घेते आहे। गाळल्यामुळे गुळातील काडी कचरा निघून जातो। गुळातील कचकच असेल ती खाली भांड्याच्या तळाशी राहते। तर हे गुळाचे पाणी आपण उकळून घेऊ कमी गॅसवर। गुळाचे पाणी गरम करायला ठेवले आहे मी। सारखे हलवत राहू। गुळाचे पाणी उकळते आहे, छान बुडबुड येतात ते। मी त्यात आता 2 पळी तेल टाकून घेते आहे। तेलामुळे सांजा छान मोकळाही होतो आणि चवदार लागतो। आपल्याला गुळाचा घट्ट असा पाक करायचा नाही आहे। 1-2 उकळी आली, थोडासा चिकट झाला की आपण गॅस बंद करू। गुळाचे पाणी थोडे घट्ट झाले आहे, आपण बघून घेऊ। थोडं चिकट झालं आहे। मी आता गॅस बंद करते आहे। भाजून झालेला रवा गार झाला आहे, त्यात आता गुळाचे घट्ट पाणी असे टाकून घेते मी।
सारखे हलवत राहू म्हणजे जरा ते घट्ट होईल सारण. गुळाचे पाणी रव्यात छान मुरेल असे. आता जरी पातळ दिसत असेल तरी थोड्या वेळाने ते घट्ट होतं. सांजोरीचे सारण छान मिक्स करून झाले आहे. आता आपण हे 10 ते 12 तास झाकून ठेवू म्हणजे छान मुरेल मग. सांजोरीचे सारण आपण 12-13 तासापूर्वी करून ठेवले होते. ते कोमट झाल्यावर मी झाकून ठेवले होते. आता आपण बघून घेऊ. छान मुरला आहे सांजा, मस्तच मऊसूत झाला आहे. मोकळा पण वाटतोय थोडासा. आपण असं छान आता मिक्स करून घेऊ. छान झालंय. मी इथे एक मोठे पसरट भांडे घेतले आहे. त्यात आता सांजा ओतून घेते आहे. छान रंग आलाय ना मस्त सांज्याला. गुळाची सांजोरी छान चविष्ट लागते. त्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं टाकते मी. ते छान मिक्स करून घेऊ आपण. खसखस टाकते. जायफळ पूड. गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ पूड छान लागते मस्त. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ. छान फुलून आलाय मस्त सांजा. सांजोरीचे सारण छान तयार झाले आहे. आता आपण पारीसाठी साहित्य बघूया. मी इथे पाव वाटी बारीक रवा घेतला आहे, 1 वाटी मैदा घेतला आहे आणि मोहनसाठी साजूक तूप घेतले आहे. इथे पसरट परात घेतली आहे. त्यात आता 1 वाटी मैदा टाकून घेते. त्यात पाव वाटी बारीक रवा टाकते. मिक्स करून घेऊ आपण. मोहनसाठी मी तूप छान गरम करून घेतले आहे. तर 3 चमचे मी साजूक तूप टाकते आहे. तूप गरम असल्याने आपण चमच्यानेच मिक्स करू. गरम तूप पिठाला छान लावून घेऊ. आपण गव्हाच्या पिठाच्याही करू शकतो. मैद्याच्या जास्त खुसखुशीत होतात. हाताने मिक्स करून घेऊ आपण. पीठ भिजवण्यासाठी मी पाणीच घेतले आहे. आता आपण थोडे थोडे पाणी टाकून घट्ट गोळा भिजवून घेऊ. पीठ छान मळून झाले आहे. जास्त घट्ट पण नाही आणि सैल पण नाही, असं मीडियम भिजवलं आहे. त्यावर मी आता ओला कपडा टाकून घेते आहे. ओला कपडा टाकल्यामुळे पिठाला अशी पापडी धरत नाही. उन्हाळा असल्यामुळे लगेच कोरडं होतं पीठ. तर 15-20 मिनटं आपण असं झाकून ठेवू. 20 मिनटं झाली आहेत. आपण आता पीठ बघून घेऊ. छान मुरले मस्तच. आपण एकदा अजून असं मळून घेऊ. छान गोळे बनवून आपण पारी लाटून घेऊ सांजोरीसाठी. असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आपण. आता आपण हे गोळे लाटून घेऊ. मी इथे लाकडी पोळपाट घेतले आहे. त्यावर थोडं तूप लावून घेते. पारी चिकटणार नाही. लाटण्यालाही लावते. त्यावर गोळा ठेवून आता आपण लाटून घेऊ. आपण पीठही लावू शकता. पीठ छान मुरलंय मस्त आपलं.
अशा पद्धतीने आपण 3-4 पाऱ्या लाटून घेऊ. इथे मी सांजोरीसाठी अशा 4 पाऱ्या लाटून घेतल्या आहे. पुऱ्या ह्या जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, छान लाटून घेतल्या आहे. अशा पांढऱ्या कपड्यावरच टाकायच्या पाऱ्या आणि अशा झाकून ठेवायच्या, म्हणजे कडक होत नाही, मऊच राहतात. आता आपण सारण भरून घेऊ. इथे लाकडी पोळपाटावर एक पांढरा कागद टाकून घेतला आहे, त्यामुळे सांजोरी, भरलेली सांजोरी आपल्याला लवकर उचलता येते, चिकटत नाही. प्रथम आपण आता गणपतीचा एक पुडा भरून घेऊ. शुभ कार्यात आमच्याकडे असं गणपतीचा पुडा करतात. मी या पारीवर थोडं सांजा टाकून घेते आहे. पारीवर मी सांजा टाकून घेतला आहे. एका ग्लासात मी पाणी घेतले आहे. काडीला मी कापूस गुंडाळून घेतला आहे. दूध न लावता पाणीच वापरावे, दुधाने जरा बुरशी येऊ शकते सांजोरीला. आता आपण या कडेनेच पाणी लावून घेऊ. अशा पद्धतीने पाणी फिरवून घ्यायचं. आणि असं चौकोनी फोल्ड करायचं. या बाजूने पण असं इकडून फोल्ड करून घ्यायचं. या बाजूने पण बंद करून घ्यायचं. असा शुभ कार्यात सांजोरी करताना आमच्याकडे असा गणपतीचा पुडा भरतात. नंतर मग सांजोऱ्या करायला सुरुवात करतात. तर मी दुसरी पारी ठेवते कागदावर, त्यात सारण टाकून घेते. थोडे थोडे सारण टाकून असे पसरून घ्यायचे गोलाकार. हाताने एकसारखी करून घेऊ आपण. पाणी फिरवते. कडेकडेनेच पाणी फिरवायचं. त्यावर दुसरी पारी ठेवून मी आता चिटकवून घेते. अलगद दाबून आपण सर्व बाजू बंद करून घेऊ. मी इथे अशी स्टीलची फिरकी घेतली आहे. सांजोरी कापण्यासाठी अशी मिळते दुकानात. आता आपण कापून घेऊ. छान झाली, मस्तच. अशा पद्धतीने मी ह्या सांजोऱ्या भरून घेतल्या आहे. थोड्या मोठ्याच केल्या, आमच्याकडे मोठ्या आवडतात. आणि हा उरलेला सांजा आहे, हा आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो. गोड काही खावंसं वाटलं की वाटीत चमच्याने आपल्याला खाता येतं, किंवा मग परत सांजोऱ्याही लाटता येतात. 1 महिना चांगला राहतो फ्रीजमध्ये. मी इथे गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल तापलं आहे. आपण आता सांजोरी तळून घेऊ. प्रथम मी गणपतीचा पुडा टाकते. थोडं थोडं तेल असं उडवत राहायचं, म्हणजे छान फुलून येते सांजोरी. कमी गॅसवर आपण थोडे लालसर झाले की काढून घेऊ. छान तळून झाली सांजोरी, काढून घेते मी. इथे कागदात एक टिश्यू पेपर ठेवला आहे, त्यावर आता काढून घेते. दुसरी सांजोरी टाकते मी. सांजोरी काढून घेते मी. दुसरी सांजोरी टाकते आता तेलात. थोडे थोडे तेल असे उडवत राहायचं.
म्हणजे छान फुलून येते सांजोरी. सांजोरी नेहमी मंद आचेवरच तळायची, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जाते, खुसखुशीत होते. फुल गॅसवर तळले ना तर ते आतमध्ये कच्ची राहते. अशी दोन्ही बाजूने थोडी लालसर झाली की आपण तेलातून काढत जाऊ. सांजोरी मी तेलातून काढून घेते आहे. अशा पद्धतीने आपण सर्व सांजोऱ्या तळून घेऊ. आपण लाटून झालेल्या सांजोऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेतल्या आहे. आता आपण ह्या गार झाल्यावर डब्यात भरू शकतो. छान खुसखुशीत, चविष्ट व पौष्टिक अशा सांजोऱ्या तयार झाल्या आहेत. 15 ते 20 दिवस छान टिकतात. तर मग आपण पण या पद्धतीने रवा गुळाची सांजोरी घरी नक्की करून बघा. आपणा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.